नमस्कार. सखी संवाद विथ मीनाक्षी या आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मकर संक्रांती. हा सण म्हणजेच उत्साह, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेचा एक स्रोत आहे. आजचा दिवस आपल्याला शिकवतो उंच उडायचं पण पाय जमिनीवर ठेवूनच. मकर संक्रांती हा दिवस सूर्याच्या उत्तरायण प्रवासाची सुरुवात दर्शवतो. म्हणजेच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि दिवस मोठे होऊ लागतात. उत्तरायण म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे तसेच निराशेकडून आशेकडे जाण्याचा मार्ग होय. मकर संक्रांती हा सण शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाचा सण आहे. या सणाला नवीन पिकं घरी येतात, तसेच शेतकऱ्याच्या कष्टाला फळ मिळालेलं असतं. निसर्ग, पृथ्वी, सूर्य, वारा या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे. या धावपळीच्या जीवनामध्ये आपण निसर्गापासून दूर चाललोय, पण हा सण आपल्याला निसर्गापाशी घेऊन जातो. पतंग उडवणं म्हणजे फक्त खेळ नाही आहे, तो आहे आपल्या स्वप्नांना उंच भरारी देण्याचं प्रतीक, ज्यामुळे मन हलकं होतं, सकारात्मकता वाढते आणि अहंकार कमी होतो. या दिवशी आपण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणतो, पण तीळ आणि गुळ या दोन्हीचे गुण वेगळे आहेत. तीळ म्हणजेच कडवटपणाचं लक्षण आहे आणि गुळामध्ये गोडवा असतो. असंच आपलं जीवनही आहे. जीवनामध्ये तीळ आणि गुळासारखे दोन्ही गुण असतात. त्यातला गोडवा निवडायचं की कडवटपणा हे आपल्या स्वभावावरती अवलंबून आहे. त्यामुळे तीळ आणि गुळ दोन्ही मिळून त्याचं जे गुण निर्माण होतात, तेच गुण आपल्या जीवनामध्ये आपण रुजवलं तर जीवन खूप सुंदर होऊन जाईल. संक्रांती हा सण महिलांसाठी खूपच खास आहे, कारण महिलांचा आनंद, उत्साह, त्यांनी मिळून एकत्र येणं आणि एकमेकांना वाण देणं, हळदी कुंकू देणं, हे एकत्र येऊन स्त्री शक्तीचा मान वाढवण्याचं खूपच उत्तम उदाहरण आहे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात संक्रांती म्हटले की काही आठवणी जाग्या होतात. बालपणी आपण शाळेत असताना किंवा घरी सेलिब्रेट करत असताना नवीन कपडे घालून प्रत्येकांना तिळगुळ वाटण्याचा कार्यक्रम असायचा आणि त्या दिवशी शाळेला सुट्टी असायची. पण दुसऱ्या दिवशी पूर्ण डब्बा भरून तिळगुळ नेऊन आपण प्रत्येक शिक्षकांना, आपल्या प्रत्येक मैत्रिणींना तिळगुळ वाटायचो. तो आनंद वेगळाच होता. त्या आठवणी जाग्या झाले की मन भरून येतं. आजच्या काळात दान देणं म्हणजे पैसे देणं नाही. आजच्या काळात दान देणं म्हणजे वेळ देणं, एकमेकांना वेळ देऊन त्यांचं मन ऐकून घेणं होय, तसेच त्यांना समजून घेणं होय. हेच खरं दान आहे. माझ्या प्रिय सखींनो, मकर संक्रांती म्हणजे तुमच्या मनातला सूर्य पुन्हा उगवणं होय. या दिवशी आपण सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणून तिळगुळ सगळ्यांना वाटतो, म्हणजेच तीळ दान करतो. याचा अर्थ हा आहे की सकारात्मकता, ऊर्जा सगळ्यांना आपल्यासोबतच सगळ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून ते तीळ दान करतो आपण. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणामागे एक आध्यात्मिक कारण दडलेलं आहे. मकर संक्रांतीचंही तसंच आहे. मकर संक्रांती आपल्याला शिकवते की नव्यानं सुरुवात करा. जुन्या ज्या गोष्टी आहेत, अपयश आहे, त्या सगळ्यांना मागे टाकून आपण नवा प्रवास सुरू करायला हवा. म्हणजेच सूर्य जसा उत्तरायणामध्ये प्रवेश करतो आणि नवीन सुरुवात होते आपल्या पूर्ण नवीन वर्षाला, तसंच आपण आपल्या आयुष्यालाही नवं वळण दिलं पाहिजे. या आठवणी आपल्याला शिकवतात खरा आनंद हा साधेपणामध्येच असतो. तिळगुळासारखं आयुष्य स्वीकारा, पतंगासारखी स्वप्नांना उंच भरारी द्या. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. माझ्या प्रिय सखींनो, मकर संक्रांती सारखंच आपल्या मनातला सूर्य उगवण्याचा आजचा दिवस आहे. तिळगुळासारखंच आयुष्य स्वीकारा, पतंगासारखी स्वप्नांना उंच भरारी द्या आणि स्वतःवर प्रेम करायला सुरू करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन विषयासोबत. धन्यवाद.